या लोकांच्या डोळ्यातला अश्रू पाहून निसर्ग माणसाला आपलं कधी रौद्ररूप दाखवेल आणि कधी त्याचा तडाखा दाखवेल हे सांगता येत नाही, हे समजून आलं आहे. निसर्गापुढे माणूस क्षुल्लक आहे हे आपण आज पाहतो आहे. क्षणात होत्याचं नव्हतं या महापुरामुळे या निसर्गाने करून टाकलं आहे. गेल्या 8 दिवसापासून बीड, लातूर, सोलापूर, मराठवाडा, धाराशिव या भागामध्ये परतीच्या पावसाने अक्षरशः थैमान घातलं आहे. गेल्या 50 वर्षात जेवढा पाऊस पडला नसेल इतका पाऊस या भागामध्ये पडला आहे. मराठवाडा तर दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. परंतु या भागाला ह्यावेळी पावसाने अक्षरशः इतकं झोडपून काढलं आहे की लोकांचं पूर्णपणे नुकसान झालं आहे. कुणाची विहीर वाहून गेली, कुणाचे शेत वाहून गेलं, कुणाचा अख्खा संसार वाहून गेला, कुणाची गुरंढोरं वाहून गेली. परंतु याच्यात फक्त भरडला गेला आहे तो आपला शेतकरी बळीराजा. राजकारणी लोक येतात, बघतात, पंचनामे करतात का तर त्यांना पुढच्या मतदानासाठी तयारी करायची असते. परंतु यातून निभावून निघायचं असतं फक्त शेतकऱ्याला. ते जे त्याला केलेली तुटपुंजी मदत त्याला कामी येत नाही. त्याला जो संसार, त्याचा अख्खं शेती जमीन जी काय उभं करायची असते ती स्वतःलाच त्याला करायची असते. ज्या मराठवाड्यात 4 थेंब पाण्यासाठी माणूस तरसत होता त्या मराठवाड्यात अक्षरशः पावसाने धुमाकूळ घातला आहे. लोकांची पिकं हातची गेली, लोकांची अख्ख्या जमिनी वाहून गेल्या, विहिरीच्या विहिरी वाहून गेल्या. शेतकरी पूर्ण हवालदिल झाला आहे. यातून मार्ग कसा काढणार? सरकार तर किती मदत आणि कुणाकुणाला करणार आहे? आणि ती मदत मिळेपर्यंत लोकांनी जगायचं कसं? हा मोठा प्रश्न आता शेतकऱ्यापुढे उभा राहिला आहे. हातातोंडाला आलेली पिकं गेली, घरं गेली, जनावरं गेली. आता इथून पुढे जगायचं कसं? हा मोठा प्रश्न शेतकऱ्यापुढे उभा राहिला आहे. लहान मुलांच्या चेहऱ्यावर तर या पावसाने, या महापुराने इतकी मोठी भीती निर्माण केली आहे की मुलांना त्यातून बाहेर निघण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. परंतु कधी विचार केलाय का या परिस्थितीला कोण जबाबदार आहे? ह्या परिस्थितीला फक्त आणि फक्त माणूस जबाबदार आहे. आणि माणसानं निसर्गावरती केलेलं अतिक्रमण जबाबदार आहे. पूर्वीच्या काळी देखील महापूर यायचा, पूर्वीच्या काळी देखील दुष्काळ पडायचा, परंतु इतकी भयानक परिस्थिती कधीच नसायची. गेल्या 30 ते 20 वर्षात 3 वर्षातून एकदा अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळ यायचं आणि त्याचा परिणाम पाऊस जास्त व्हायचा आणि महापूर यायचा. परंतु आता त्याच अरबी समुद्रामध्ये प्रत्येक वर्षाला चक्रीवादळ येते. याचं कारण फक्त आणि फक्त मानवाने निसर्गावरती केलेलं अतिक्रमण आहे. समुद्रामधलं वाढलेलं तापमान आहे, त्यामुळे चक्रीवादळ निर्माण होतात आणि हे असे पाऊस होतात. मानवाने रस्त्यासाठी आणि घरे बांधण्यासाठी, काँक्रिटीकरण करण्यासाठी झाडांची कत्तल केली आहे. आधुनिकीकरणाच्या नावाखाली निसर्गाचा पूर्ण ऱ्हास केला आहे. त्याचा परिणामच आज आपण भोगतो आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. याच्यातून आपल्याला जर बाहेर पडायचं असेल तर अजूनही आपण सावरायला हवं. नाहीतर या अशा घटना प्रत्येक वर्षी नाही तर 6-6 महिन्यांनी घडत जातील. माणसाला जगणं अशक्य होईल. निसर्ग आपलं रूप दाखवतच राहील. म्हणून निसर्गाशी फक्त निसर्गासारखंच राहायला पाहिजे. मर्यादेपलीकडे निसर्गामध्ये अतिक्रमण करता कामा नये. विकासाच्या नावाखाली झाडांची कत्तल करणं थांबवलं पाहिजे आणि झाडाची लागवड केली पाहिजे. आपण यातून नाही धडा घेतला तर श्रीमंत हा श्रीमंत होत जाईल आणि गरीब हा गरीबच होत राहील. तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून मला नक्की सांगा.